मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, भाजपाच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होणार असल्याने आता हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप आमदारांची विधिमंडळ नेता निवडण्यासाठी 4 डिसेंबरला सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. मात्र महायुतीत मंत्रिपदाचे व खात्याचे वाटप याबाबतचा तिढा कायम असला तरी देवेंद्र फडणवीस यांचे दूत म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी रात्री ठाण्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे गेल्या 9 दिवसापासूनची कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सहभागाच्या पूर्वतयारीचा आढावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घेतला. अजित पवार गटाचे नेतेही यावेळी हजर होते. मात्र शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. शिंदे यांनी सोमवारी दिवसभर ठाण्यातील निवासस्थानी आराम केला. सूत्रांनी सांगितले की गृह, महसूल व नगरविकास खाते तसेच विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेनेला हवे आहे. भाजप गृह व महसूल खाते द्यायला तयार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बिनबुड्याच्या व निराधार बातम्या दिल्या जात आहेत. मला केंद्राचे मंत्रिपदाची संधी होती, पण मी त्यांना नकार दिला. तर हे होते मित्रांनो महाराष्ट्रातील नवीन घडामोडीबद्दल महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.